आजची जी केस आहे अशा पद्धतीची केस एखाद्या नवीन प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्याकडे येणं ही फार मोठी गोष्ट आहे. सांगायचं कारण असं की हा जो पेशंट आहे हा त्याच्या हाताच्या करंगळीचं ऑपरेशन करून ती करंगळी कापण्यासाठी जाणार होता. त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये ॲम्प्युटेशन असं म्हणतात. म्हणजे कोणत्याही शरीराचा कोणताही अवयव कापून टाकणं त्याला ॲम्प्युटेशन म्हणतात. तर पेशंट त्या पद्धतीचं ऑपरेशन करून हाताची करंगळी कापण्याकरता जाणार होता. परंतु एका नातेवाईकाच्या सांगण्यावरून एक शेवटचा पर्याय म्हणून पेशंट आपल्याकडे आला होता. जर काही करू शकलो आपण तर कदाचित करंगळीचं ऑपरेशन टळेल. तर पेशंटची हिस्ट्री अशी की काही दिवसांपूर्वी झोपेत करंगळीच्या ठिकाणी आग झाली आणि काही वेदना झाल्या. त्यानंतर सकाळी ती करंगळीला सूज आली. 2-3 दिवसात त्याच्यामध्ये पू झाला आणि त्याची जखम बनली आणि ती जखम लोकल दवाखान्यात दाखवल्यानंतर भरून येत नव्हती. म्हणून पेशंट जिल्ह्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला. त्यानंतर असं कळलं की ह्या जखमेचं कारण लोकल नसून अल्नार आर्टरी थ्रोम्बोसिस आहे. तर त्याच्या डाव्या हाताची जी अल्नार आर्टरी असते, जी आर्टरी असते, रक्तवाहिनी असते, त्याच्यामध्ये गाठ झाल्यामुळे पुढे रक्ताचा प्रवाह येत नव्हता आणि त्यामुळे त्याच्या करंगळीला जखम तयार झाली होती आणि ती जखम भरून येत नाही आणि पुढे चालून त्याचं गँग्रीन झालं होतं. तर फार पेनफुल असल्यामुळे त्याला ते सहनही होत नव्हतं. मग शेवटी आता काहीही औषधी पर्याय उरलेले नाही आहेत. मग शेवटी आता ऑपरेशन हा एकमेव पर्याय उरला आहे आणि आता हे ॲम्प्युटेशन करून म्हणजे ऑपरेशन करून ती करंगळी कापून टाकावी लागेल असा एक पर्याय पेशंटकडे उरलेला होता. मग त्यापूर्वी एका नातेवाईकाच्या सांगण्यावरून पेशंट आपल्याकडे आला आणि सुरुवातीच्या 15 दिवसामध्ये त्याच्या वेदना ज्या होत्या त्या कमी झाल्या. त्याचा जो थोडासा लालसरपणा किंवा जखमेला हळूहळू खपली यायला लागली. त्यानंतरच्या हळूहळू फॉलोअपमध्ये 1.5 ते 2 महिन्यात त्याचं पूर्णपणे ते नख किंवा ती जी काही जखम होती ती पूर्ण व्यवस्थित बरी झाली. पेशंट त्यातून पूर्ण मुक्त झाला आणि त्याचं ऑपरेशन किंवा त्याची करंगळी कापण्याचं ऑपरेशन आपण टाळू शकलो आणि ते टळलं. तर आता या केसमध्ये भलेही ॲलोपॅथीचं डायग्नॉसिस अल्नार आर्टरी थ्रोम्बोसिस किंवा त्याला पेरिफेरल आर्टेरियल डिसीज असंही म्हणतात त्या पद्धतीचं असलं आणि त्यामध्ये गँग्रीन तयार झाल्यानंतर ॲम्प्युटेशन हा एकमेव पर्याय जरी होत असला तर आयुर्वेदामध्ये त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. याला ट्रीट करताना एक निजव्रण म्हणजे शरीरातल्या आतल्या कारणांमुळे झालेली जखम असं म्हणून एक ट्रीट केलं गेलं आणि दुसरं कुनख नावाचा एक व्याधी आयुर्वेदामध्ये क्षुद्ररोगामध्ये वर्णन केलेलं आहे. ज्या ठिकाणी नखासंबंधी किंवा बोटाच्या नखासंबंधी वेदना किंवा एक जखम तयार होते. ह्या दोन्हींचा विचार करून व्रण आणि व्रणाची चिकित्सा आणि त्याबरोबरच रक्तप्रसादन चिकित्सा कफ रक्त या दोघांचा संबंध थ्रोम्बोसिसशी संबंध लावून कफ आणि रक्त या दोघांचा विचार करून चिकित्सा केली गेली आणि चांगल्या पद्धतीने यश मिळालं. याच्या केसमध्ये जलौका अवचरणाचा खूप मोठा रोल आहे आणि त्याने खूप आम्हाला फायदा झाला. त्याचबरोबर पुराण घृताचा देखील वापर जखमेवर लावण्याकरता केला गेला होता. अशा पद्धतीने या केसमध्ये चांगलं यश मिळालं.